तुला कळतंय ना, मी अजूनही माझं नाव आसावरी बिराजदार लावते. तुझं आडनाव नाही लावलं का? कारण मला या बिराजदारांच्या प्रॉपर्टी मधला हक्क पाहिजे आणि तो मी मिळवेनच. पण तू हे जे काही सांगितलेस ना तुझ्याबद्दल खोटं, ते घरात कुणालाही कळता कामा नये. दादाला तर नाहीच नाही. नाहीतर प्रॉपर्टी विसरून जा. काय जाणार विसरून? खोटं बोलू नकोस. म्हणे प्रॉपर्टीपेक्षा माझ्यासाठी तू जास्त महत्वाची आहेस. तुझ्या डोळ्यात सरळ सरळ दिसतंय तुला प्रॉपर्टीची किती हाव येते. असू दे असली तर चुकीचं काय त्यात? तू माझ्याशी लग्न केलंस, मग जे माझ्या वाट्याचं आहे ते तुला मिळायलाच पाहिजे. आणि नाही मिळालं तर ते हिसकावून घेता आलं पाहिजे, जे मी घेणार आहे. मग त्यासाठी साम दाम दंडभेद जे काही वापरावं लागेल ते सगळं वापरेन मी.